गेल्या काही दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाने थैमान घातलंय। नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळमध्ये वादळी पावसासह गारपीट झालीय। त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आलाय। या गारपीटीमुळे गहू, हरभरा, संत्रा आणि भाजीपाला पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भातील शेतकरी पुरता रडकुंडीला आलाय। 2 वर्षांपासून शेतकऱ्याला निसर्गानं हैराण करून सोडलंय। गेल्या वर्षीच्या हंगामात हाती काहीच न आल्यानं यावर्षी शेतकऱ्याला चांगल्या पिकाची आशा होती। मात्र खरीप हंगाम कोरडा गेला आणि शेतकरी पुन्हा संकटात सापडला। आता कसंबसं सावरून त्यानं रब्बीसाठी तयारी केली। थोडंफार हाती येणार तोच अवकाळी पावसानं पुन्हा थैमान घातलंय। महिनाभरात 4 वेळा मुसळधार पाऊस झाला तर 2 वेळा गारपिटीनं झोडपून काढलं। हाती आलेला गहू, हरभरा, संत्रा, भाजीपाला पाण्यात गेला। नागपूर विभागात 3.5 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे। मात्र या पावसानं उत्पादनात घट होणार आहे। जे उत्पादन हाती येईल त्याला हवी तशी किंमत मिळणार नाही। त्यामुळे जगावं कसं हाच प्रश्न शेतकऱ्यांना आता पडलाय। मी ह्या विचार करून राहिलो का आता जगाचं कसं, मराचं का करावं का नाही हे काही समजत नाही आम्हाला। आम्ही म्हणजे अनपोज होऊन गेलो आहे ह्या गोष्टीत। जनावराले मार आहे, घरचे खपरेंडे बी फुटलेले आहे। तुम्ही जाऊन पाहू शकता आणि बघू शकता। संत्र जे होते ते बी पूर्ण खाली गळले। जे फुलबाग जो येणारा होता आला होता तोही गळला आणि चना गहू हाही पूर्ण लंबा झाला। काटोल मतदारसंघातील भाजपचे आमदार आशिष देशमुखांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली। शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड आहे। त्यामुळे सत्ता पक्षाचा आमदार असलो तरी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। तुम्ही पाहताय आपण संत्र्याच्या बागेमध्ये उभा, अर्ध्यापेक्षा जास्ती संत्र गारपिटीमुळे खालती पडलेली आहेत आणि जी संत्र झाडाला लागली आहेत त्याच्यामध्ये मार लागल्यामुळे ती संत्र आता काही व्यापारी विकत घेणार नाही आणि 100% नुकसान हे या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं झालं आहे। सोबतच गहू आणि चना उत्पादक शेतकऱ्यांना झालं आहे। सरकारच्या तर्फे तात्काळ चांगलं असं पॅकेज या सर्व शेतकऱ्यांना दिलासा म्हणून जाहीर व्हावं आणि सोबतच जर सरकारच्या तिजोरीमध्ये कमतरता असेल तर आमदार, मंत्री आणि खासदारांचे मानधन भत्ते त्यांनी घेऊन टाकावे। आणि विनंती आहे सरकारी कर्मचाऱ्यांना की शेतकरी आपल्या राज्यातला अडचणीत आहेत, सरकारच्या तिजोरीत पैसा नाही आहे, म्हणून त्यांनी देखील 1 महिन्याचा आपला पगार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा। निसर्गाच्या लहरीपणानं शेतकरी खचून गेलाय। सरकारनं मदतीचं आश्वासन दिलंय, मात्र ही मदत केव्हा मिळेल आणि तोपर्यंत जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। संजय डाफसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नागपूर।